मैत्रिणींनो, 1 वाटी बेसनचा ढोकळा बनवला आहे आणि ढोकळा बघा किती जाळीदार असा झाला आहे. इन्स्टंट ढोकळा बनवतोय, कमी वेळात झटपट होणारा आणि घशामध्ये ठोठरा न बसणारा असा मऊसूत झाला आहे बघा. कोणतीही पूर्वतयारी न करता आणि त्यातल्या त्यात भांड्याचा पसारा न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्रित करून आपण तो बनवतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, बेसन घेत असताना बारीक जे आहे ना दळलेलं ते पीठ घ्यायचं किंवा विकतचं जर बेसन वापरलं तरी चालेल. घरच्या डाळीचं पिठाचं असेल तर ते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या, कारण जरा जरी रवा असेल तर त्याचा ढोकळा एवढा चांगला होत नाही. त्यामुळं बारीक दळलेलंच पीठ असावं बघा. आज आपण दही वापरून बनवतोय, थोडंसं लिंबू पण वापरणार आहे आणि इन्स्टंट बनवायचं म्हणून इनो वापरणार आहे. चला, प्रमाण अगदी अचूक सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करते. 1 वाटी बेसन आहे बघा. ज्या वाटीच्या मापाने बेसन घेतलं ना त्याच वाटीच्या मापाने दही घेतले. वरून पाणी घालायची गरज लागत नाही. प्रमाण अगदी अचूक आहे बघा. यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालते. तिखट थोडासा असावा चवीला म्हणून थोडीशी हिरवी मिरची घातली. तुम्ही ती स्किप करू शकता. अर्धा इंच आल्याचे काप घातले, 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्या. खमंग चवीसाठी हे घातलेलं आहे बघा. बेसन जेवढं घेतलं त्यापेक्षा थोडंसंच कमी दही घेतलेलं आहे बघा. आणि दही कसं आंबट घेतलेलं आहे त्यामुळे आंबट चवीचा छान असा ढोकळा बनतो. आणि 3 चमचे साखर घालते बघा. 1 वाटी बेसनचा ढोकळा जर बनवत असाल ना तर 3 चमचे आपण पोहे खायचे जे चमचे आहेत ना ते 3 चमचे साखर घालायचे. इथे मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्यानं जर मोजलं तर 6 चमचे तेल घातलेलं आहे. आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळद घातलेली आहे. हळद थोडीशी कमीच घाला, कारण हळद जर जास्त झाली ना तर ढोकळ्याचा कलर आहे ना तो थोडासा लालसर होतो. चमचा लहान होता त्यामुळे अर्धा चमचा मी सांगितले, पण हळद जी आहे ती किंचितशी घाला. पाणी न घालता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं बघा, कारण दही घातल्यामुळे पाणी घालायची गरज लागली नाही. भरपूर दही वापरल्यामुळे एका भांड्यात काढून घेतलं. आणि इथे जे आहे ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पाव चमचा मीठ पुरेसं आहे बघा. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेते आणि 10 ते 15 मिनटासाठी हे झाकून ठेवायचं. नंतर बाकीचं साहित्य आपल्याला घालायचं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघ अशी अगदी सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. 10-15 मिनटासाठी झाकून ठेवलं ना. आता इथे अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा घातला. अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालते, कारण लिंबामुळे कसं होतं थोडासा फुलून पण येतो आणि आंबट चवीसाठी लिंबू वापरायचंच आहे बघा. 1-2 बी पडलेली ती साईडला काढते आणि सोडा आणि लिंबू घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेते. सोडा घातल्यामुळे कसं होतं हलका फुलका ढोकळा होतो, छान असा फुलून येतो. तुम्ही इनो जरी नाही वापरला, नुसतं सोडा वापरून जरी बनवला तरी चालेल, तसाही बनवू शकता. परंतु जास्त जाळी पडण्यासाठी इथे इनोचा ना वापर करणार आहे. फक्त सोडा घालून जर बनवायचं असेल, इनोचा जर वापर करायचा नसेल तर हे जे मिश्रण आहे 4 ते 5 तासासाठी फुलून येण्यासाठी ठेवायचं. म्हणजे 4 ते 5 हे झाकून साईडला ठेवलं तर इनो वापरायची गरज नाही बघा. इनोची पुडी जी आपण घालणार आहे त्याच्या अगोदर इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. मग तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता, पातेल्यात किंवा कढईत बनवू शकता. परंतु पाणी गरम इकडं झालं तरच यामध्ये इनो घालायचं आहे बघा. 1 सॅचेट जे आहे ते यामध्ये पुरेसं आहे 1 वाटी बेसनसाठी. पाण्याला उकळी आलेली आहे, नंतरच मी इथे इनोची पुडी घातलेली आहे बघा. आता इनोला थोडंसं वरून पाणी घालते आणि छान असं मिक्स करून घेते. जसं इनो घालेल ना तसं छान हे मिश्रण फुलून येतं आहे बघा. हलकं फुलकं झालं आहे आणि छान असं दुप्पट फुललेलं आहे बघा. सर्व मिश्रणामध्ये इनो मिक्स होण्यासाठी छान मिक्स करून घेतलं. अगदी 2 मिनटं असं मिक्स करून घेतलं. कन्सिस्टन्सी बघायची. हलकं फुलकं इथेच झालेलं आहे आणि जो काही ढोकळ्याला जे काही जाळी पडते ना ते इथेच पडते बघा. नंतर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर पडत नाही. हलकं झालं आहे, जाळीदार इथेच दिसतंय. छान असं फुलून आलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढते आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा त्या भांड्याला चिटकत नाही. कुकरमध्ये जरी बनवला तर झटपट होतो किंवा मायक्रोवेव्हमध्ये जरी बनवला तर 5 मिनटामध्ये हा ढोकळा बनतो. ही व्हिडिओ मी लवकर तुमच्याबरोबर शेअर करते. या डब्याला मी तेल लावून घेतलेलं. एखाद्या प्लेटमध्येही बनवू शकता. मी इथे डबाच वापरते आणि यामध्ये सर्व मिश्रण जे आहे ते ओतून घेते. ढोकळा जो आहे ते साधारणतः 25 मिनटं तर वाफवून घ्यायला लागतो, तरच तो छान असा शिजला जातो.
मायक्रोवेव्हमध्ये फक्त बनवत असताना तो 5 मिनटामध्ये बनतो. सकाळच्या घाई गडबडीत जर मायक्रोवेव्हमध्ये जर बनला तर पटकन होतो. कुकरमध्ये बनवू शकता. कुकरमध्ये बनवत असताना त्याची शिट्टी काढायची आणि कुकरमध्ये साधारणतः 20 मिनटं तर तो कुकरमध्ये पटकन होतो. कढईत किंवा पातेल्यामध्ये, इडली पात्रामध्ये त्यामध्ये पाणी ठेवून एखाद्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून तसाही बनवू शकता. इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे बघा. आणि मीडियम फ्लेम करून हा ढोका मी शिजू देणार आहे. वरून प्लेट ठेवायची गरज नाही. हा डबा ठेवल्यानंतर वरून झाकण लावून ना शिजू देते. 20 मिनटानंतर ना चेक करायचा. तो जर शिजला असेल तर गॅस बंद करायचा किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने चेक करून एकदा बघू शकता. झाकण ठेवलं आहे बघा, मीडियम फ्लेम केलेली आहे आणि हा ढोका साधारणतः 20 मिनटं शिजू दिला आणि चाकूने चेक केल्यानंतर थोडासा मला कच्चा वाटला म्हणून मी नंतर आणखी 5 मिनटासाठी तो शिजू दिलेला आहे बघा. थोडासा कच्चा वाटला, पुन्हा झाकण ठेवलं, आणखी 5 ते 7 मिनटासाठी शिजू दिला. ज्यावेळी चाकूला मिश्रण जर नाही ना चिकटलं की ढोका शिजला म्हणायचं आणि गॅस बंद करायचा. ढोका थंड होण्यासाठी साईडला काढायचा आणि गरम असताना जर काढला ना तर थोडासा तुटतो, त्यामुळे थंड झाल्यानंतर तो साईडला काढायचा. आपला ढोका तयार आहे. मी इकडे फोडणी करून घेतलेली आहे. तो व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर केला नाही. ढोक्यासाठीची जी फोडणी आहे, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, थोडासा हिंग घातला आणि ती फोडणी साखरेचं पाणी जे आहे ते बनवून घेतलं. ढोका शिजल्यानंतर साईडला काढलेला आहे बघा आणि ढोका आपला छान असा जाळीदार झालेला आहे. पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की ढोक्याला जाळी किती सुरेख अशी पडलेली आहे आणि मऊ लुसलुशीत असं झालं आहे बघा. थोडा थंड होऊ देते आणि एका प्लेटवरती काढून घेते. थोडंसं टॅप केलं की पटकन निसरतो, कारण आपण सुरुवातीला तेल लावले आणि छान असा मऊसूत जाळीदार ढोका झाला आहे बघा. आणि हा कट करून घ्यायचा आणि वरून जी फोडणी बनवली आहे ना ती वरून याच्या घालायची. घशाला ठोठरा न बसणारा असा मऊ लुसलुशीत ढोका तयार आहे मैत्रिणींनो. कट करून घेतला, वरून थोडंसं साखरेचं पाणी घातलं, म्हणजे जी फोडणी बनवून घेतलेली ती घातली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघा ढोका खाण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, जाळीदार पण झालेला, लुसलुशीत होता आणि तोंडात टाकताच विरघळेल असा ढोका आम्ही बनवला आहे बघा. या पद्धतीने हे प्रमाण वापरून नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा. भांड्याचा पसारा न करता झटपट होणारा इन्स्टंट ढोका ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. दिसायला सुरेख असणारा तितका जाळीदार झाला आहे बघा. छान जाळी पडली आहे, लुसलुशीत आहे आणि हे बघा खूप छान असं झालेलं, चवीला पण तितकाच अप्रतिम झालेला. या पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.